नमस्कार, मी पंजाब डक। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। राज्यामध्ये 7 तारखेपासून पाऊस निघून जाणार आहे। पावसाळा संपला, आता परत काही पाऊस येणार नाही, मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आनंद लक्षात घ्यायचा। ज्यांना कोणाला हरभरा पेरायचं तर हरभरा पेरू शकता, गहू पेरू शकता, मका काढू शकता, सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता। त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता। ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे, चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी। म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी। 7 तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे। निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नांदुरा, अकोट, खामगाव, अकोला, वर्धा, नागपूर, भंडोरा या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल। ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल। 8 तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि 9 तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुरी भरणार आहे। म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे। पारा निच्चांकी होणार आहे, 12-13 अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे। खूप थंडीची लाट येणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता, म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता। आणि कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, कांद्याचं रोप देखील तुम्ही टाकू शकता। राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडं माझा 7 तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7 तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा, गव्हाची करा। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही, आता पाऊस गेला, पावसाळा संपला, आता उद्यापासून पाऊस संपला, म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपास 7 तारखेच्या नंतर निघून जाणार। 8-9 तारखेला आंध्र प्रदेश, तेलंगणातून देखील निघून जाणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी येत राहत असती। आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे। आणि तुम्हाला सांगतो जशी 7 तारखेच्या पुढे तारीख वाढत जाईल तशी थंडी वाढतच जाणार आहे। आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। 7 तारखेला फक्त 3 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर, सांगली आणि इकडं माळशेज, इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी 10-20 गावामध्ये थोडाफार पाऊस येईल, पण खूप काय असा पाऊस काही मोठा पडणार नाही। शेतकऱ्यांनी ज्वारी पेरू शकता, कापसा वेचू शकता, म्हणून सर्वप्रथम खास करून ही आनंदाची बातमी।